भयंकर सकाळ सकाळ उठलो, मागं गेलो. पप्पांनी म्हस बांधलेली. म्हशीला एकटीला बांधलं की नको होतं. तिला थोडंसं पाणी आणलं, पाणी पाजलं टाकी खालचं आणि तिथनं मार्गस्थ झालो. आधी मी खाली ग्रामपंचायतमध्ये थोडंसं काम होतं. ग्रामपंचायतलं काम करता करता साहिला भेटला. साहिल्याला घेतलं आणि वर आलो. पांग्याला म्हटलं आम्हाला पाचोड्यात नेऊन सोड. पाचोड्यात गेलो, शॉटक्या बसलेला पबजी खेळत. बघा खुर्चीचा बघा आकार बेंड करून ठेवला आहे. तिथनं आम्ही गेलो सातारला. सातारामध्ये थोडीशी कपडे बघायची होती. थोडीशी कपडे बिडे बघितली आणि माघारी आलो. सातारमधनं येताना आर टी ओ होतं. दोघातला तिसरा उतरला. शेवट मीच होतो. आर टी ओ काकांना नमस्कार केला आणि तिथनं मार्गस्थ झालो. वाट लागली असती. तिथनं हेमंताच्या घरी गेलो. जरा बसलो, हेमंताबरोबर गप्पा आणल्या. थोडंसं आद्याला हेमंतानं लेक्चर दिलं आणि तिथनं आम्ही मार्गस्थ झालो. तिथनं आलो पाचोड्यामध्ये कैलासमध्ये. कार्यकर्ता सगळं जुनं कार्यकर्ता गटलेलं. तिथनं जरा दहीपुरी खाल्ली. दहीपुरीनं पोट भरल्या. मोठ्यानं आम्ही आलो मेडिकलमध्ये जायचं होतं परत माघारी. मेडिकलमध्ये काही गेलोच नाही. तिथनं आलो. काका मी आणि गणूभाई चालू आद्याला सोडाय. काकांनी वाटतच मला सोडलं आणि मी त्यांच्यावर गेलो. ही बघा ऋत्या पण आद्यावर निघालेला. काय होतं काय माहीत. कार्यकर्ता दोघं गटलेलं आणि हायवेला उभं राहिलं. त्या दोघांना गाडीत बसवलं आणि मार्गस्थ झालो. संध्याकाळी मंडळाच्या पत्रानं कलर द्यायचा होता. त्यासाठी रेड ऑक्साईड